करणाऱ्या कॅप्टन खरातला फाशी झालीच पाहिजे. अरे महिलांवर अत्याचार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरातला फाशी झालीच पाहिजे. अरे विकृत अशोक खरातला फाशी झालीच पाहिजे. विकृत दारणाचं पाणी जर कॅप्टन खरातला मिळतं सिन्नरमध्ये संतापाचा वणवा, भोंदू अशोक खरातच्या पुतळ्याला भरचौकात फाशी. राजकीय मास्टरमाइंड शोधण्याची मागणी. शेतकरी संघर्ष समितीचे मिरगाव येथे आक्रमक आंदोलन. नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दारणा माळुंगी गोदावरीचं पाणी सिन्नरच्या दुष्काळी शेतीला सिन्नर तालुक्यात आज आम्ही मिरगावाच्या परिसरामध्ये असलेलं महिलांवरती अत्याचार करणाऱ्या आणि भोंदूगिरी करणाऱ्या विकृत अशोक खरातने जिथं मंदिर बांधलं आहे तिथं आम्ही प्रतिकात्मक फाशी आंदोलन केलं आहे. आमचा उद्देश असा आहे की ह्या नराधमाने एक नाही दोन नाही हजारो महिलांच्या इब्रतीला हात घातलेला आहे. याला कडक कडक शासन झालं पाहिजे, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरं म्हणणं आमचं असं आहे की याला 1999 पासून तर आजपर्यंत भविष्यकार म्हणून ज्यांनी पुढे आणलं त्या नेत्याला पकडा, त्यांची चौकशी करा. विनाकारण आवारे ती चाकणकर बाई यांच्या नावाने लई टाऊ फोडण्यापेक्षा सिन्नर तालुक्यातील मूळ लोकांना पकडा, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर आमचं म्हणणं असं आहे की चाकणकर बाई सिन्नरला मेळाव्याला आणली कुणी? चाकणकर बाईच्या शेजारी ठमकून कोण बसले होते? तिला 1000-2-2 हजाराचे हार कोणी घातले? त्याचे माझ्याकडे फोटो आहेत. त्या दिशेने चौकशी करावी, त्यांना उचलावं आणि त्यांना विचारावं का हे आमदार खासदार आणले कोणी? कारण डॉक्टरला आणतो, आमदार खासदारच घेऊन येतो. कोणी आयऱ्या गायऱ्याने आणू शकत. म्हणून आमचं म्हणणं आहे सिन्नर तालुक्याच्या नेत्यांना पहिली चौकशी करावी. 1920ला आमच्या सिन्नरच्या शेतीला आम्ही आंदोलन करतोय, आम्हाला दारणा माळुंगीचं पाणी भेटलं नाही, गोदावरीचं नाही भेटलं, परंतु या बलात्कारी माणसाच्या फार्म हाऊसला, या शिवनिका संस्थेला तुम्ही दारणेचं पाणी मंजूर केलं. तो GR काढला तो 2020ला, आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आणि आमदार होते माणिकरावचे कोकाटे साहेब, आणि शिवसेनेचे सर्वस्व नेते होते माजी आमदार राजाभाऊ वाजे. आणि हे मंदिर बांधण्यासाठी जो 1 कोटीचा निधी दिला तेव्हा मुख्यमंत्री होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि उद्धवजी साहेब पण सरकारमध्ये होते. त्यावेळेस आमदार होते आदरणीय राजाभाऊ वाजे. म्हणून रीतशीर चौकशी करावी, कुठेही वेडं वाकडं न जाता ह्या अनुषंगाने यांचे काय संबंध आहेत, कोण कोण याच्यात आहेत, सिन्नर तालुक्याच्या याच्यावरती पहिलं लक्ष केंद्रित करावं. आणि जे आवारे आहेत, आवारे हे कोणाच्या पॅनलमध्ये उभे होते? हे शिवसेनेचे मागच्या पंचवार्षिकला सिन्नर नगरपालिकेला शिवसेनेचे उमेदवार होते, आणि त्यांची जेव्हा मुसळगाव सहकार सोसायटीवर आलं तेव्हा बॅनरवर कोणत्या नेत्यांचे फोटो होते, तो कोणाचा नेता आहे, आणि चाकणकर बाई सिन्नरला आली कशी, कुणी आणली? जसं मी तालुका अध्यक्ष होतो, मला विचारायची सिन्नर तालुक्यात माझ्या पक्षाचे नेते येत नाही, तसं यांना विचारलं नाही का? एवढं भोळं साधं सुद्धा होऊन तुम्ही आता वागू नका. पहिलं ह्या लोकांना पकडा आणि रीतशीर चौकशी करावी, ही माझी मागणी आहे. या दृष्टीने चौकशी करा. मी मीडियाला आजच फोटो देतो, ते फोटो टीव्हीवरती टाका. जसे तुम्ही इतरांची टाकताना फोन गेला तरी तो दोषी. अहो, यांना तर फोटो टाकून स्वागताचे बॅनर लावून ह्या लोकांनी कॅप्टन खरातची दिशा दाखवलेली आहेत. म्हणून त्याला पकडा, खडा खडा बाहेर येईल, ही आमची मागणी आहे. अन्यथा सिन्नर तालुक्याची जनता रस्त्यावर वितरल्याशिवाय राहणार नाही, कारण आमच्या तालुक्याचं नाव बदनाम झालं आहे. ना खेळ यांनी केला, तालुका आमचा बदनाम झाला आहे, आम्हाला खाली पाहिलं होतं. म्हणून ताबडतोब या दृष्टीने चौकशी करावी आणि कडक कारवाई करावी, ही आमची मागणी आहे. करणाऱ्या कॅप्टन खरातला फाशी झालीच पाहिजे. अरे महिलांवर अत्याचार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरातला फाशी झालीच पाहिजे. अरे विकृत अशोक खरातला फाशी झालीच पाहिजे. या आंदोलनानंतर पोलीस निरीक्षकांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस महासंचालक आणि गृह विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. जर या प्रकरणातील सूत्रधारांना अटक झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. सिन्नरच्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या खाईत लोटून देवाच्या नावाखाली अधर्म करणाऱ्या या नराधमाला फाशीच झाली पाहिजे. याला पाठीशी घालणारे राजकीय नेतेही तितकेच दोषी आहेत.
असे संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी शरद शिंदे पाटील यांच्यासोबत मच्छिंद्र नाजगड, शिवाजी गुंजाळ, बाबासाहेब शेळके, चिंध्याभाऊ गुंजाळ, भागवत शेळके, चंद्रभान शेळके, साहेबराव शेळके, सर्जेराव शेळके, पिंटू शिंदे, अशोक शेळके यांसह मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर. अरे बोंदगिरी करणारा अशोक खरातला फाशी, बलात्कार करणारा अशोक खरातला फाशी, हजारो महिलांवरती अत्याचार करणारा अशोक खरातला फाशी. अरे शेतकरी एकजुटीचा, अरे सिन्नर तालुक्यातील शेतकरी संघर्ष समितीचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, जय असो. अण्णाभाऊ साठेंचा, जय असो. एकलव्यजी का, जय असो. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.